विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीची मतमोजणी काल नेरूळ येथील आगरी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली। या मतमोजणीसाठी एकूण 42 टेबल ठेवण्यात आले होते। या निवडणुकीत एकूण 1,43,297 मतदारांनी मतदान केलं। त्यापैकी 1,32,071 मतं वैध ठरली तर 11,226 मतं अवैध ठरली। जिंकून येण्यासाठी 66,036 इतक्या मतांचा कोटा ठेवण्यात आला। भारतीय जनता पार्टीचे निरंजन डावखरे यांना 1,0719, इंडियन नॅशनल काँग्रेसचे रमेश कीर यांना 28,585, भीमसेनेचे विश्वजित खंडारे यांना 536, तर अपक्ष उमेदवार अमोल पवार यांना 200, अरुण भोई यांना 310, अक्षय म्हात्रे यांना 302, गोकुळ पाटील यांना 424, जयपाल पाटील यांना 64, नागेश निमकर यांना 215, प्रकाश वेडेपल्ली यांना 33, मिलिंद पाटील यांना 208, ॲडव्होकेट शैलेश वाघमारे यांना 334 आणि श्रीकांत कामूर्ती यांना 141 मतं मिळाली। पहिल्या पसंतीची 1,0719 मतं मिळवून जिंकून येण्यासाठी कोटा पूर्ण केलेले उमेदवार निरंजन डावखरे हे कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातून निवडून आलं असल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी वेलरासू यांनी काल जाहीर केलं। या ठिकाणी कोकण पदवीधर जो संघ आहे पुन्हा एकदा विजयाची माळ आपल्या गळ्यामध्ये कसं नसतात निश्चितपणे आमच्या केलेल्या कामाची पोचपावती दिलेली आहे। मी सगळ्या पदवीधर मतदारांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी आमच्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकला आणि कुठलाही नॅरेटिव्ह जो आहे तो या कोकण मतदारसंघामध्ये कोणाचा चालला नाही आणि पहिल्या फेरीमध्ये निवडून आले। कार्यकर्त्याची मेहनत, निरंजन डावखरेंचं गेल्या 6 वर्षामधलं काम आणि पदवीधर मतदारांचं सहकार्य आणि आशीर्वाद याच्यामुळे दैदिप्यमान विजय या ठिकाणी आम्हाला मिळाला। अनेक संघटनांनी पाठिंबा दिला होता, त्यामुळे क्लासेस असतील, कोचिंग क्लासेस असतील, शिक्षक असतील आणि अनेक लोकांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला। काय सांगाल पुढची भविष्यातील जी कामं असतील पेंडिंग ती कशा प्रकारे होईल? अनेक म्हणजे जवळजवळ सर्व शिक्षक संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिला होता। शिक्षक परिषद असेल, प्राथमिक शिक्षक परिषद असेल, सर्व जिल्ह्यातल्या त्यांनी पाठिंबा देत असताना पत्र पण दिली होती आणि निश्चितपणे शिक्षकांच्या ज्या मागण्या आहेत त्या देखील पुढच्या काळामध्ये योग्य पद्धतीने, कारण की त्यांच्या काही मागण्या ज्या प्रलंबित आहेत आणि शासन त्याच्याशी सहमत आहे आणि त्या मागण्या देखील पूर्ण केल्या जाणार। मात्र काही ठिकाणी अपयश आलेलं आहे, मुंबई असेल, नाशिक असेल, या ठिकाणच्या काही जागा आहेत त्या देखील भाजपकडे कुठे अपयश आलेलं आहे। नाही, या ठिकाणी मुंबईच्या जागेला देखील अपयश आलेलं आहे, त्याचा विचार करता येईल। अनेक वेळेला नोंदणीमध्ये देखील आपल्याला कमी पडतो आणि त्यामुळे देखील अपयश मिळतं, परंतु या सगळ्या भागामध्ये शिक्षक मतदारसंघामध्ये भाजपचा आहे आणि पदवीधर मतदारसंघामध्ये देखील भारतीय जनता पार्टीच्या या संबंधित दोन्ही मतदारसंघात कोकणने आघाडी घेतली। सब मिलके आज कल्याण न्यायालयात सुरू असलेल्या वादग्रस्त प्रकरणात प्रतिवादी पैसे खर्च करून वकील आणि प्रतिवादी यांना खोट्या केसमध्ये अडकवण्याचा विरोधक प्रयत्न करीत आहेत।
या प्रकरणातील जज मॅनेज करण्याचा बहाणा केला. त्यासाठी तक्रारदार असीम शांतीलाल गांधी यांनी गुगल पेवरून बबली मुग्धा उर्फ अवनी कुलकर्णी हिला जज मॅनेज करण्यासाठी 28,000 पाठवले. मात्र आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात येताच गांधी यांनी ठाणे नगर पोलीस ठाण्यात 21 मे रोजी गुन्हा दाखल केला होता. ठाणे नगर पोलिसांनी मुग्धा उर्फ अवनी हिला शनिवारी अटक करून तिला न्यायालयात नेलं असता तिला 2 दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. तक्रारदार असीम शांतीलाल गांधी राहणार वाघबीळ नाका घोडबंदर हे पेशानं वकील आहेत. विविध कोर्टात केसेस अशिलासाठी ते लढतात. कल्याण कोर्टात त्यांच्याकडे सिंघवी यांचे मॅरेज पिटिशनची केस होती. ही केस कल्याण न्यायालयात न्यायाधीश बडगुजर यांच्या दालनात सुरू होती. तक्रारदार गांधी यांना बबली हिने फोन करून आपण नाशिकला जज असल्याचं सांगितलं. कल्याणमधील प्रकरणातील विरोधक यांनी आपल्याला तक्रारदार आणि त्यांचे अशिलांना फसवण्यासाठी सांगितलं असून याबाबत प्रत्यक्षात भेटून बोलायचं आहे असंही सांगितलं. त्यानंतर या प्रकरणातील कल्याण कोर्टचे जज मॅनेज करण्यासाठी बोलणं केले तेव्हा गुगल पेवर पैसे पाठवा. तक्रारदार यांनी खातरजमा करीत 25,000 तिला पाठवले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कागदपत्रांसाठी आणखीन 5,000 पाठवा असा कॉल आला तेव्हा तक्रारदार यांनी 3,000 पाठवले. काही दिवसातच आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर वकील असलेल्या असीम गांधी यांनी ठाणे नगर पोलीस ठाण्यात अवनी कुलकर्णी हिच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात ठाणे नगर पोलिसांनी बबली उर्फ अवनी उर्फ मुग्धा कुलकर्णी हिला शनिवारी बेड्या ठोकल्यात. तिला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं तिला 2 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान अवनी उर्फ मुग्धा कुलकर्णी ही सराईत गुन्हेगार असून नाव बदलून अनेक गुन्हे तिच्यावर दाखल असल्याची माहिती देण्यात आली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपसह महायुतीचे उमेदवार ॲडव्होकेट निरंजन वसंत डावखरे यांनी हॅट्रिकसह दणदणीत विजय मिळवून काँग्रेसचे उमेदवार रमेश कीर यांचा पराभव केल्यानंतर ठाण्यात जल्लोष साजरा करण्यात आला. पहिल्या फेरीपासून विक्रमी मताधिक्यांची आघाडी घेत एकतर्फी विजय मिळवल्यानं काल सायंकाळी डावखरे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भाजपच्या कार्यकर्त्यांनी निरंजन डावखरे यांना उचलून घेत जल्लोष साजरा केला. यावेळी भाजप आमदार संजय केळकर, माजी नगरसेवक सुनीत जोशी, मृणाल पेंडसे, परिवहन सदस्य विकास पाटील आदी अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कोकण पदवीधर मतदारसंघात 26 जून रोजी झालेल्या निवडणुकीत 64.24% म्हणजेच 1,43,297 इतकं मतदान झालं. या निवडणुकीत 13 उमेदवार असले तरी मुख्य लढत ही भाजपचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे आणि काँग्रेसचे उमेदवार रमेश कीर यांच्यातच होती. आमदार डावखरे यांना भाजपबरोबरच महायुतीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे, भारतीय रिपब्लिकन पक्ष, आठवले गट यांच्यासह महायुतीतील घटक पक्षांनी पाठिंबा दिला होता. मनसेनं अभिजित पानसे यांची उमेदवारी मागे घेऊन डावखरेंना पाठिंबा दिला होता. त्यानुसार काल झालेल्या मतमोजणीत डावखरे यांनी सहजपणे विजय मिळवलाय. या निवडणुकीत 51% मतांचा कोटा विजयासाठी आवश्यक होता. त्यानुसार सुरू झालेल्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच डावखरे यांनी विक्रमी मतांची आघाडी घेतल्यानं विजय पक्का झाला होता. याबाबतची वार्ता सायंकाळी ठाण्यात समजतात भाजप कार्यकर्त्यांनी डावखरे यांना उचलून घेत जल्लोष साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा दिल्या. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये.
भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. गोरगरीब जनतेला कुठेतरी सवलत मिळावी आणि त्यांच्या संसाराला कुठेतरी हातभार लागावा, यासाठी आपण जी वीज वापरतो त्यामध्ये 300 युनिट वीज कमी करून मिळाली तर सामान्यांना त्याचा फार मोठा फायदा होईल. या उद्देशानं आज मंगळवारी ठाणे वागळे येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आलं. सामान्य जनतेला 300 युनिट वीज मोफत देण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात आल्याचं केदार दिघे यांनी सांगितलं. हे आंदोलन फक्त ठाण्यापर्यंतच मर्यादित नसून मुंबईमध्ये देखील सुरू आहे. सरकारी कार्यालयांना प्रायव्हेट कसा करता येईल याकडे सरकारचा कल आहे. आमची ही मागणी जर मान्य न झाल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा पक्षश्रेष्ठींचा आदेश असल्याचंही केदार दिघे यांनी सांगितलं. या लोकसभेत 100हून अधिक उमेदवार 500 ते 1000 मतांनी पडलेत. येणाऱ्या काळात विधानसभेत महाविकास आघाडीचं सरकार असेल. या सरकारच्या अनेक योजना येतात, परंतु या योजनांचं पुढे काय होतं हा मोठा प्रश्न आहे. लोकांना भूल घालण्याचं काम हे सरकार करत आहे. जाती धर्म यामध्ये तिढा निर्माण करून महत्त्वाच्या गोष्टींकडे हे सरकार दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत लोक नक्कीच हिशोब करतील. दिघे साहेबांचं हिंदुत्व हे मोठं व्यापक होतं, हे केवळ जाती धर्मावर निर्धारित नव्हतं, असंही केदार दिघे यांनी यावेळी बोलताना सांगितलं. तरी सवलत मिळावी, कुठेतरी त्यांच्या संसाराला हातभार लागावा, त्यांना जे दैनंदिन दिवसामध्ये जो त्रास होतोय आणि महत्त्वाचा घटक म्हणजे हे जे इलेक्ट्रिसिटी आहे जी आपण दररोज वापरतो, जी वीज आपण वापरतो, त्याच्यामध्ये 300 युनिट त्यांना कमी करून मिळावे अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. आणि त्याकरता ठाण्यापासून घेऊन मुंबईपर्यंत सर्वत्र या उठावाचा उठाव आपण केलेला आहे. आणि याच्यामधनं आमची मागणी हीच आहे की या जनतेला जर का तुम्ही 300 युनिट जर का कमी केलेत तर त्यांच्या आयुष्यामध्ये खूपसा फरक पडेल. जी महागाईला जे दैनंदिन दिवसात ते सामोरं जात आहे तिकडे कुठेतरी त्यांना राहत नाही. खासगी कंपन्यांचे देखील दर अशा गगनाला भेटलेले आहेत. टोरेंटो असेल, अदानी असेल, काय वाटतं खासगीकरण ह्या ठिकाणी सुरू झालं? आपण बघायला हळूहळू या सगळ्या राज्य शासनाने आणि त्याच्यामध्ये असलेल्या ह्या सगळ्या इन्स्टिट्यूशन्सनी वेळोवेळी हे दर वाढवत गेलेले आहेत. यांचा उद्दिष्ट काय हे आपल्याला समजण्यात येत नाही. याच्यावरचं कारण असं आहे की अनेक प्रायव्हेट कंपन्या ते लोक बाहेर तर घेऊन गेले, अनेक रोजगार तर घेऊन गेले तिथनं व्यावसायिकांना घेऊन, पण त्याचबरोबर जे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांना देखील या राज्यामधनं बाहेर कसं नेता येईल किंवा त्यांना प्रायव्हेट कसं करता येईल याच्याकडे त्यांचं लक्ष लागलेलं आपल्याला दिसतं आणि हे अत्यंत दुर्दैव आहे.